नमस्कार सर. हा, नमस्कार. हा सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल आपल्या बऱ्याच भागामध्ये पाऊस किंवा गारपीट झालेली आहे. हं. हा सर, इथून मोरी हवामान अंदाज कसा राहील बरं शेतकऱ्यासाठी? आज आहे 16 मार्च 2026. हा. शेतकऱ्याला म्हणा की आणखीन आजच्या दिवस अन उद्या दुपारपर्यंत ते हरभरा हे काढायला. हा हा. कारण की 17, 18, 19, 20च्या दरम्यान पाऊस येणार आहे. हा. गहू असेल तर गहू काढा, झाकून घ्या. हरभरा काढा, झाकून घ्या. कांदा झाकून घ्या. हा हा. पाऊस येणार आहे तर. हा सर, कोणत्या जिल्ह्याची नाव सांगा गारपीट होणार त्या? काय जिल्ह्यात समजा परभणी जिल्हा आहे समजा. हा. बीड जिल्ह्यात. बीड जिल्ह्यात 5-6 गावात होईल. परभणी जिल्ह्यात बी 5-6 गावात होईल. हा हा. सगळ्या जिल्हाभर नाही होणार. हा हा. उगा 5-6 गावामध्ये अशी. हा. हा. सगळीकडे गारपीट होत नसते. सर, हे कितीपर्यंत पाऊस आहे, किती तारखेपर्यंत? हे पाऊस आहे आता 17, 18, 19, 20, 21 हा हा. आणि त्याच्यानंतर 25 ते 30. म्हणजे 25 ला डबल येणार पाऊस हो. आणि 25 आज तारखे. पण बघा ना, दुपारनंतरच आज हा अं, ह्या पट्ट्यात पाऊस येईल. हा. हा. अं, सोलापूर, लातूर, धाराशिव, इकडं नांदेड, हिंगोली, हा हा. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या पट्ट्यामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस येईल. परभणी जिल्ह्यात देखील थोडंफार रात्री त्याला विजा दिसतील. हा हा. सर, आमच्या मालगाव तालुक्यामध्ये कसा राहील बरं पाऊस आज तुमच्याकडे उद्याच्या येईल. उद्याच्याला? हो. म्हणजे चांगला पाऊस येणार आहे का? म्हणजे माजलगाव तालुक्यामध्ये समजा केज कळमच्या भागाकडे होईल गारपीट तिकडे. हा. बरं बरं. म्हणजे सर, असं आता आमच्या म्हणजे भागामध्ये गहू कुणाचे काढा आलेले कुणाचे नाही, त्या शेतकऱ्यासाठी काय अंदाज राहील? आता लय हिरवय असले तर काढायचे, नाही पुन्हा काढायचे. लय हिरवा असेल तर? हो, कशाला काढायचे. हा हा. हिरव्या उंब्या असतील तर जर वाळला तरच काढायचं. हा हा. फक्त पाणी देऊ नका म्हणा आता सध्या 2-3 दिवस. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे पाणी द्यायचं नाही सध्या. पाणी दिलं काय होते पडणार म्हणजे वार सुटणार आहे. पाऊस नाही पडला तर कमी कमी वार तरी सुटेल. हा हा. धन्यवाद सर, शेतकऱ्याला ठीक अंदाज दिल्याबद्दल.